नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपल्याला ना आंबा उतरवायचा आहे. एक साईडचा आंबा आपण उतरून घेणार आहे. कंपाऊंडच्या बाहेर आलेला आहे तो. ती साईड पूर्ण काढणार आहे कारण शाखा तयार झाल्या त्याच्या. पाऊस लवकर झाल्यामुळे ना आंबाही लवकर तयार झाला. बऱ्याचशा शाखा तयार झाल्या याच्यात आणि गळायला लागले. तर मग आता आज आपण पूर्ण खालीच करून घेणार, त्याला काढून घेणार आहे. एक साईडचा बंगल्याच्या आतून आहे तो राहून देणार आहे. आणि इकडे पडल्यानंतर पण लक्षात येत नाही, खराबच होऊन जाते ते खाली पडलं. अजून 4-5 झाडं आहे आपल्या आंब्याचे, मोठे मोठे. काही केशर आहे, बदामी आहे, हापूस आहे. सर्व प्रकारचे आंब्याचे झाड आपण लावलेले. खूप सारे आंबे. हा केशर आहे आपण जो उतरवतो. बरेचसे आंबे कैऱ्या जेव्हा होत्या शाखा तयार झाली हातालाच येत होत्या, इथं खाली भरपूर होते. तर जे वर्ष ते काठीनं पाडून घेतोय. तर रात्री खूपच जास्त पाऊस झाला आहे, पूर्ण खाली चिखल झालेला आहे. त्याच्यामुळे कैरी जरी पाडली ना खाली फुटत नाही. काठीला आकडा बनवला, आकड्यानंच ओढून घ्यायचं. वरती काही हात पुरत नाही. वर जायला आंबा एवढा मोठा नाही, फांट्या छोट्या छोट्याचे. थोडेफार वरती राहिले असेल. पानटांमध्ये लक्षात पण नाही येते कैरी आहे का पान आहे. ते कलर सेमच राहतो आंब्याचा आणि पान. आपला सगळा आंबा उतरून झालेला आहे. शंभू इथं कैऱ्या गोळा करतोय. पाऊस लवकर झाल्यामुळे ना लवकर शाखा तयार झाल्या त्याच्या, त्यामुळे आता पूर्ण उतरून घेतला आहे. आम्ही डायरेक्ट खाली पाडलं, हे फुटलेले नाही आहे. काही खाली वल्लं आहे त्याच्यामुळे फुटणार नाही कैऱ्या. वल्लं जर नसतं तर मग आपल्याला काहीतरी आयडिया करावं लागली असते त्याला. जवळपास 1 कॅरेट भरलं, भरपूर आंबे निघले. आता एकच साईड काढली आपण, एवढं आपलं कैऱ्या निघलेलं. आणि अजून एक साईड बाकी भरपूर झालं. हे इकडं समोरच्या बंगल्याच्या साईडने ना बाकी आहे अजून. ते नंतर पाहूया, पिकल्यानंतर पाडलं तरी मग लक्ष राहील त्याच्यावर. आता आहे ना नदीला पाणी वाढलेलं आहे, तर नदीवर चाललो आहे आता. आता नदीवर आलो, बंधारा पाहायला आलो होतो. बंधाऱ्याचं काम चालू आहे. तिकडून एवढी भर टाकून झाली, हे पहा वरून फाटकाच्या तिथून आता पाणी पडायला लागलं. हे पाणी भरपूर आलेलं आहे. काही वर्षापूर्वी नदीला पूर आल्यामुळे ना हे पूर्ण बंधारा एक साईड फुटला होता. त्याचं आता काम चालू आहे. असं काम एकदम जोरात चालू आहे, पण पावसामुळे थोडासा अडथळा येतोयच आहे. हे पहा पूर्ण नदीत पाणी आहे. या साईडने भर टाकायचं काम चालू आहे. पाऊस जर उघडला तर काम लवकरात लवकर होईल. बंधारा पण होणं फार गरजेचं आहे, कारण शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे बंधारा हा. कारण उन्हाळ्यामध्ये पाण्याचे खूप जास्त हाल होत आहे. आणि उन्हाळ्यामध्ये फक्त ऊसाचं पीक जास्त राहतं ना, तर ऊसाचा प्रॉब्लेम होतो मग पाणी कमी पडल्यावर. त्याच्यामुळं बंधाऱ्याचं काम होणं जास्त गरजेचं आहे. ते बंधाऱ्याचं काम झाल्यामुळे एवढं पाणी इथं साचलेलं नाही. तेवढं पाणी कधी राहत नव्हतं. पूर्ण अर्धं राहायचं, बाकी वाहून जायचं खाली फुटल्यामुळं. आज समोर बंधारा आहे, आपण आत्ता गेलो होतो तिथं काम चालू आहे बंधाऱ्याचं. ही बाई आपली मोटर आहे, मोटर आपण बाहेर काढून आणलेली. पाणी अजून वाढण्याची शक्यता आहे. पाऊस कंटिन्यू चालू आहे. जेव्हा पाणी पूर्ण नदी भरलेली पाणी. अजून तर वरतून पाणी सोडलेलं नाही नाशिकवरून. हे ज्या छोट्या मोठ्या नद्या आहेत त्यांचंच पाणी एवढं. हे सगळं पावसाचं पाणी आहे. पाऊसच तेवढा झाला, नाही तर एवढं असं उन्हाळ्यात या दिवसात पाणी राहत नाही नदीमध्ये. मोटर आपण वर आणून ठेवली, पाणी वाढलं तरी काही प्रॉब्लेम नाही.
चला तर मग भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये.